Hello friends, last lecture ला आपण स्टाफिंग कंप्लीट केलं होतं. टुडे वी स्टार्ट विथ डायरेक्टिंग. Before starting directing, I just want to revise whatever we learned in this topic till date. We completed planning, organizing, staffing. 3 फंक्शन आपण कंप्लीट केलेले आहेत. तिन्ही फंक्शनचा रोल आपल्याला माहिती आहे. प्लॅनिंगचा रोल काय होता? Just to decide in advance what to do, how to do, who is to do it. Means everything is decided in advance. The deciding work, काय करायचंय काय नाही करायचंय हे वर्क कोणी कंप्लीट केलं? प्लॅनिंग आहे. Once planning is done, then it needs all resources to be arranged as per the plan. प्लॅन नुसार सगळे रिसोर्सेस अरेंज करणं गरजेचं आहे आणि ते अरेंजमेंटचं काम कोणी केलं? ऑर्गनायझिंग. नाव मशीन्स आलेले आहेत, रॉ मटेरियल आलेले आहे, सगळं काही सेटअप रेडी आहे, ऑर्गनायझिंगने अरेंज करून दिलेलं आहे. नाव नेक्स्ट पार्ट राहतो स्टाफ रिलेटेड, जो काम कोणी केलेलं आहे? स्टाफिंगने. नाव 100 जणांचा स्टाफने अपॉइंट केलेला आहे, मोस्ट इफिशियंट स्टाफ अपॉइंट केलेला आहे. नाव ॲज अ मॅनेजर मी फ्रंटला उभा आहे, 100 एम्प्लॉईज माझ्या समोर आहेत. नाव 100 एम्प्लॉईज वाट बघतात की मी त्यांना काहीतरी सांगेल आणि मग ते कामाला सुरुवात करतील. जोपर्यंत मी त्यांना काही सांगणार नाही, 100 एम्प्लॉईज अपॉइंट झाले, न्यूली अपॉइंटेड एम्प्लॉईज आहेत, दे ऑल आर वेटिंग फॉर माय ऑर्डर्स बिकॉज दे डोंट नो की एक्झॅक्टली मला ऑफिसमध्ये काय करायचंय, मला फॅक्टरीमध्ये काय करायचंय. ते थांबलेत कशासाठी? जोपर्यंत मी त्यांना सांगणार नाही तू हे कर, तू ते कर, तू ते कर, तू ते कर, हे जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत ते काम सुरू होणार आहे का रे? मी मॅनेजर आहे, 100 एम्प्लॉईज समोर आहेत, ते येऊन ते स्वतःहून कामाला सुरुवात करणार नाही बिकॉज दे डोंट नो एक्झॅक्टली काय वर्क त्यांना असाइन केलेलं आहे. सो ॲज अ मॅनेजर माझी ड्युटी काय? 100 एम्प्लॉईज समोर आहेत, सो मला फर्स्ट टास्क काय करावं लागणार? त्या 100 लोकांना वर्क असाइन करावं लागणार. ए तू हे काम कर, बी तू ते काम कर, सी तू ते काम कर, तू डी तू ते काम कर. जेव्हा मी हे सांगणार तेव्हा ती लोक कामाला सुरुवात करणार आणि हे जे मी सांगतोय हे सांगितल्यावरती माझं काम सुरू झालं. मग हे जे मी सांगतोय, व्हॉट एव्हर जे मी सांगतोय त्यांना, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला किंवा त्या सगळ्या थिंग्सना आपण काय बोलणार? डायरेक्टिंग. जोपर्यंत मी त्यांना हे डायरेक्शन देणार नाही की तू मला हे कर, बी तू हे कर, सी तू हे कर, डी तू हे कर, जोपर्यंत मी त्यांना काम असाइन करणार नाही तोपर्यंत ते काम करणारच नाही ना. सो हे मी जे सांगतोय यालाच काय बोलणार आपण? डायरेक्टिंग. आणि हे दिल्यानंतर आपलं ऍक्च्युअल वर्क काय होणार आहे? स्टार्ट होणार आहे. सो आपण बघूया मिनिंग डिटेलमध्ये. डायरेक्टिंग इज अ प्रोसेस. प्रोसेस हा शब्द का वापरलाय? कारण जोपर्यंत ऑर्गनायझेशन असणार आहे तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअस एम्प्लॉईजना काय द्यावं लागणार आहे? डायरेक्शन द्यावं लागणार आहे. जोपर्यंत गोल अचीव्ह होत नाही तोपर्यंत. म्हणजे एकदा डायरेक्शन दिलं आणि झालं असं आहे का? नाही, कंटिन्युअस देतच राहायचंय. म्हणजे एक प्रकारे काय? प्रोसेस आहे. सो डायरेक्टिंग इज अ प्रोसेस. कधीपर्यंत डायरेक्शन द्यायचंय? जोपर्यंत गोल अचीव्ह होत नाही तोपर्यंत. आणि हॅलो, एक गोल अचीव्ह झालं की आपण बिझनेस बंद करतो की पुढचं गोल सेट करतो? ऑफकोर्स हे गोल अचीव्ह झालं की पुढचं गोल सेट करतो. पुन्हा ते अचीव्ह करण्यासाठी पुन्हा डायरेक्टिंग, पुन्हा ते अचीव्ह झालं तिसरं गोल सेट करणार, ते अचीव्ह करण्यासाठी पुन्हा डायरेक्टिंग. म्हणजे डायरेक्टिंग ही प्रोसेस कंटिन्यू चालूच राहणार आहे. सो डायरेक्टिंग म्हणजे काय? डायरेक्टिंग इज अ प्रोसेस. जिथे मी काय करतोय? बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजे वर्क बिल्ड करतोय. 100 एम्प्लॉईज माझ्या समोर उभे आहेत, ते स्वतःहून कामाला सुरुवात करणार नाहीयेत. त्यांना बिल्ड करण्यासाठी, त्यांना कामाला लावण्यासाठी मला इथून डायरेक्शन द्यावं लागणार आहे. सो डायरेक्टिंग इज अ प्रोसेस ऑफ बिल्डिंग. इन्स्ट्रक्टिंग, एक प्रकारे मी त्यांना काय देतो? इन्स्ट्रक्शन देतो की तू हे कर, तू ते कर, तू ते कर. देन कामं सांगितल्यावरती काही लोक झपाट्याने कामाला लागतात, काही लोक असतात की जे अजूनही कन्फ्युज असतात किंवा त्यांना कामं जमत नसतात. मग अशा लोकांना मी काय करतो? इन्स्पायर करतो, इन्करेज करतो काम करण्यासाठी. जेणेकरून मी त्याला इन्स्पायर केलं तर जाऊन जरा थोडंसं मी मोटिवेट केलं की तो कामाला लागणार. सो माझे ह्या ज्या ऍक्शन्स आहेत ज्याच्यामुळे तो एम्प्लॉईज कामाला लागतोय त्या सगळ्या ऍक्शन्सना मी काय बोलणार? डायरेक्टिंग. मी इथे उभा राहून जर का त्याला 2 शिव्या दिल्या ना आणि त्यानंतर तो कामाला लागतोय तर त्या शिव्यांना पण मी कशामध्ये काउंट करणार? डायरेक्टिंग मध्ये. कारण डायरेक्टिंग म्हणजे काय? की तुमच्या त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, तुमच्या त्या सगळ्या ऍक्शन्स ज्याच्यामुळे समोरच्या ऍक्शन्स मध्ये चेंज होतोय. मी यायच्या अगोदर सगळे आयडियली उभे होते, अर्धा तास मी त्या सगळ्यांना काय नाही सांगितलं आणि वन्स माझं सगळं सांगून झाल्यानंतर सगळेजण कामाला लागले. मग मी जे काही सांगितलं ना हाफ अवर मध्ये
त्या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्ही काय बोलणार, डायरेक्टिंग. सो डायरेक्टिंग मध्ये एक्झॅक्टली मी काय करतो, तर डायरेक्टिंग इज अ प्रोसेस ऑफ बिल्डिंग, इन्स्ट्रक्टिंग अँड इन्स्पायरिंग पीपल इन द ऑर्गनायझेशन. कशासाठी इन्स्पायर करतोय मी, टू अचीव द डिझायर गोल्स. गोल अचीव करण्यासाठी त्यांना इन्स्पायर करतोय. इट इन्व्हॉल्व्स, मला एक्झॅक्टली काय करावं लागतं ऍज अ मॅनेजर, लीडिंग द एम्प्लॉईज. मला एम्प्लॉईजला लीड करावं लागणार आहे. हे ऑफकोर्स मी डायरेक्शन पुढे उभं राहून देणार की मागे जाऊन देणार एम्प्लॉईजच्या, मला समोरून लीड करावं लागणार ना. हे तू हे कर, हे तू हे कर, हे मी कधी सांगू शकतो, समोर उभं राहून ना. म्हणजे मला त्या टीमला, मला त्या एम्प्लॉईजना काय करावं लागणार ऍज अ मॅनेजर, लीड करावं लागणार. सो इट इन्व्हॉल्व्स लीडिंग द एम्प्लॉईज इन इफेक्टिव्ह मॅनर, मोटिवेटिंग द एम्प्लॉईज. नुसतं काम सांगून चालणार नाही, ते काम कम्प्लीट करून घेण्यासाठी, तो टास्क कम्प्लीट करून घेण्यासाठी मला त्यांना मोटिवेट करावं लागणार आहे, मोटिवेटिंग द एम्प्लॉईज. आणि सगळ्यात महत्वाचं, मेंटेनिंग डिसिप्लिन इन द ऑर्गनायझेशन. ऍज अ मॅनेजर मला काय मेंटेन करावं लागणार, डिसिप्लिन. मी डिसिप्लिन ठेवला तर त्या डायरेक्शनचा फायदा होणार, मी डिसिप्लिन नाही ठेवला तर काय होणार, मी सांगतोय हे कर ते कर ते कर, एम्प्लॉईज करतच नाहीये. सो मॅनेजरला काय काय करावं लागतं कळतंय तुम्हाला. फर्स्ट त्याला लीड करावं लागणार एम्प्लॉईजना, लीडिंग द एम्प्लॉईज इन इफेक्टिव्ह मॅनर. त्यांना ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन देणार, त्या करण्यासाठी, ती कामं करण्यासाठी मला त्यांना मोटिवेट करावं लागणार. सो मोटिवेटिंग द एम्प्लॉईज. आणि सगळ्यात महत्वाचं मला तिथे काय मेंटेन करावं लागणार, डिसिप्लिन. डिसिप्लिन का मेंटेन करायचा, कारण मी दिलेलं डायरेक्शन वेस्ट जाऊ नये, त्यातून आउटपुट मिळालं पाहिजे, गोल अचीव झालं पाहिजे. त्यासाठी फायनली मला काय मेंटेन करावं लागणार, डिसिप्लिन. मिनिंग कळालं तुम्हाला, अरे येस ऑर नो, एकदा रीड करूया सगळ्यांनी मिनिंग. डायरेक्टिंग इज अ प्रोसेस. कसली प्रोसेस आहे, ऑफ बिल्डिंग, इन्स्ट्रक्टिंग अँड इन्स्पायरिंग पीपल इन द ऑर्गनायझेशन. कशासाठी इन्स्पायर करतोय मी, टू अचीव द डिझायर गोल्स. इट इन्व्हॉल्व्स लीडिंग द एम्प्लॉईज इन इफेक्टिव्ह मॅनर. इट इन्व्हॉल्व्स लीडिंग द एम्प्लॉईज इन इफेक्टिव्ह मॅनर, motivating the employees and maintaining discipline in the organization. Now part of definition. Joseph L. Massey. जोसेफ एल मेसी हा जो ऑथर आहे त्याने ही डेफिनेशन दिलेली आहे. सिंपल डेफिनेशन दिली त्यांनी. काय सांगते बघा तो, डायरेक्टिंग कन्सर्न्स. त्याच्यामध्ये डायरेक्टिंग म्हणजे काय, डायरेक्टिंग कन्सर्न्स द टोटल मॅनर. द टोटल मॅनर, ए टोटल मॅनर मीन्स त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इन विच, ज्यांच्या मदतीने, ज्यांच्या हेल्पने. जस्ट लिसन केअरफुली, काय बोलतोय मेसी, डायरेक्टिंग कन्सर्न्स. डायरेक्टिंग म्हणजे काय, तर द टोटल मॅनर. टोटल मॅनर म्हणजे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. मी बोलत असेल, मी हातवारे करत असेल, मी त्यांना ओरडत असेल, मी ज्या काही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतोय, इन विच, ज्यांच्या मदतीने अ मॅनेजर इन्फ्लुएन्स द ऍक्शन ऑफ सबऑर्डिनेट्स. त्याच्यामध्ये डायरेक्टिंग म्हणजे काय, इथे उभा राहून तुम्ही 100 कोसावरती आहात, तुम्हाला ऐकायला येत नाही मॅनेजर काय बोलतोय ते. काय बोलतोय ते नीट ऐका. तुम्ही खूप लांब उभे आहात, 100 एम्प्लॉईज तुम्हाला लांबून दिसतात, तिथे उभे आहेत आणि समोर मॅनेजर उभा आहे. अर्धा तास तो बोलत होता, हातवारे करत होता, ओरडत होता. काय ओरडतोय, काय बोलतोय, काय ऍक्शन करतोय आपल्याला काहीही कळत नाहीये. बट ते सगळं झाल्यानंतर 100 एम्प्लॉईजच्या ऍक्शन मध्ये चेंज झाला. 100 एम्प्लॉईज 100 ठिकाणी कामाला लागले. मग त्याने जे काही अर्ध्या तासात केलं, बोलला असेल, ओरडला असेल, हातवारे केले असतील, काही केलं असेल, जे काही केलं त्या सगळ्याला मिळून काय बोलायचं, डायरेक्टिंग. कारण ते केल्यामुळे समोरच्यांच्या ऍक्शन मध्ये काय झाला, चेंज झाला. अगोदर सगळे आयडियली उभे होते, कोण काम करत होतं का, नाही. हा तिथे जाऊन काहीतरी बोलला, त्यानंतर सगळेजण कामाला लागले ना. मग तिथे जाऊन तो जे काही बोलला, व्हॉट एव्हर ही डिस्कस देअर, व्हॉट एव्हर ही इन्स्ट्रक्ट देअर, त्याने ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या, जे काही डिस्कशन केलं, त्या सगळ्या गोष्टींना मिळून काय बोलायचं, डायरेक्टिंग. सो लाईन काय दिली बघा, डायरेक्टिंग कन्सर्न्स द टोटल मॅनर, त्या सगळ्या गोष्टी इन विच, ज्यांच्या मदतीने अ मॅनेजर इन्फ्लुएन्स. मॅनेजर इन्फ्लुएन्स म्हणजे चेंज आणतोय. इन्फ्लुएन्स म्हणजे चेंज आणतोय. कशामध्ये, इन्फ्लुएन्स द ऍक्शन ऑफ सबऑर्डिनेट्स. इट इज द फायनल ऍक्शन ऑफ अ मॅनेजर. व्हाय इट इज अ फायनल ऍक्शन ऑफ मॅनेजर, कारण सगळा सेटअप रेडी झाल्यानंतर माझ्या मशीन्स आल्यात, माझी लँड अँड बिल्डिंग रेडी आहे, प्लांट अँड मशिनरी आलेले आहे, सगळं काही रेडी आहे, रॉ मटेरियल आहे. आता हे सगळं युज करण्यासाठी मी सगळ्यात शेवटी एम्प्लॉईजना काय देणार,
डायरेक्शन. मी अगोदरच सांगणार नाही तू हे कर तू ते कर, अगोदर माझे तिथं मशीन तर आले पाहिजे, कम्प्युटर तर आले पाहिजे. मी डायरेक्शन कधी देणार, सगळा सेटअप रेडी झाल्यानंतर. सो इट इज द फायनल ऍक्शन ऑफ मॅनेजर इन गेटिंग अदर्स टू ऍक्ट. जिथे मी बाकीच्यांना काय करतोय, कामाला लावतोय. फुल सेटअप रेडी झाल्यानंतर मी सगळ्यांना कामाला लावतोय इन गेटिंग अदर्स टू ऍक्ट. आणि कधी घेतोय ही ऍक्शन, आफ्टर ऑल प्रिपरेशन्स हॅव बीन कम्प्लिटेड. म्हणजे सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर लँड अँड बिल्डिंग अरेंज झाले, ऑफिस अरेंज झालेले आहे, मशीन्स आलेले आहेत, प्लांट आलेले आहेत, रॉ मटेरियल आलेले आहे, सगळे रिसोर्सेस आता अवेलेबल आहे. म्हणजे सेटअप पूर्ण रेडी आहे. मग मी काय देणार आता, डायरेक्शन. म्हणजे डायरेक्शन कधी देणार मी, सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर. म्हणून लाईन काय दिले, इट इज द फायनल ऍक्शन ऑफ अ मॅनेजर. अगोदर सांगून फायदा नाही, तू त्या मशीनवर काम कर. अरे मशीन तर येऊ देत, मशीन यायच्या आधीच तुम्ही सांगणार का त्या मशीनवर काम कर म्हणून. सो कधी सांगणार तुम्ही, मशीन आल्यानंतर. ते तुझे रॉ मटेरियल तिकडे ठेवून दे, रॉ मटेरियल आल्यावर सांगणार ना की आधीच सांगणार आपण. सो मला डायरेक्शन कधी द्यायचंय, फुल सेटअप रेडी झाल्यानंतर की सेटअप रेडी व्हायच्या आधीच. सेटअप रेडी झाल्यावरती. सो इट इज द फायनल ऍक्शन ऑफ अ मॅनेजर. सगळं रेडी झाल्यानंतर फायनली मी डायरेक्शन देणार आहे. इन गेटिंग अदर्स टू ऍक्ट, जिथे मी बाकीच्यांना कामाला लावतोय. आणि कधी कामाला लावतोय, आफ्टर ऑल प्रिपरेशन्स हॅव बीन कम्प्लिटेड. जेव्हा माझे सगळं प्रिपरेशन्स कम्प्लीट होईल, माझे सगळे रिसोर्सेस अरेंज होतील, सगळे रिसोर्सेस अवेलेबल होतील, स्टाफ पण सगळे आलेले आहेत, मग आता मी काय देणार, डायरेक्शन. कळतंय तुम्हाला. डेफिनेशन एकदा रीड करूया. अकॉर्डिंग टू जोसेफ एल मॅसी, डायरेक्टिंग कन्सर्न्स द टोटल मॅनर in which a manager influences the action of subordinates. It is the final action of a manager in getting others to act after all preparations have been completed. Need and importance of directing. First point is corporate image. Corporate image, directing. संबंध आहे? Yes, of course. जेवढे चांगले डायरेक्शन देणार, डायरेक्शन म्हणजे एक प्रकारे मार्गदर्शन. जेवढं चांगलं डायरेक्शन देणार एम्प्लॉई, तेवढ्या चांगल्या प्रकारे परफॉर्म करणार. जेवढं चांगलं डायरेक्शन देणार एम्प्लॉई, तेवढ्या चांगल्या प्रकारे परफॉर्म करणार. एम्प्लॉईज जेवढे चांगल्या प्रकारे परफॉर्म करणार, कन्झ्युमर सॅटिस्फाय होणार, ऑटोमॅटिक इमेज कोणाची चांगली होणार, ऑर्गनायझेशनची. सो फर्स्ट पॉईंट काय दिले त्यांनी, कॉर्पोरेट इमेज. डायरेक्टिंग मेंटेन्स अँड प्रमोट्स कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. Directing maintains and promotes corporate image of the organization. Effective and efficient directing. तुमची डायरेक्टिंग इफेक्टिव्ह असेल, इफिशियंट असेल, चांगली डायरेक्टिंग असेल, चांगलं डायरेक्शन देतो मॅनेजर. इफेक्टिव्ह अँड इफिशियंट डायरेक्टिंग हेल्प्स टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज. जेवढे चांगले डायरेक्शन देणार तेवढे एम्प्लॉईचे परफॉर्मन्स काय होणार, इम्प्रूव्ह होणार. मार्क माय वर्ड, आम्ही टीचिंग करतोय, जेवढे चांगले टीच करणार तुमचे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार. उद्या तुम्हाला जास्त पर्सेंटेज मिळणार, नाव आमचं नाही होणार, ऑर्गनायझेशनचं होणार. जेवढे चांगले डायरेक्शन देणार एम्प्लॉईचे परफॉर्मन्स काय होणार, इम्प्रूव्ह होणार. बघा, इफेक्टिव्ह अँड इफिशियंट डायरेक्टिंग हेल्प्स टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉई, विच हेल्प्स टू डेव्हलप कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. जेवढे चांगले डायरेक्शन देणार तेवढे एम्प्लॉईचे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार. जेवढे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार, विच हेल्प्स टू डेव्हलप कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. जेवढे परफॉर्मन्स चांगले होणार तेवढी तुमच्या ऑर्गनायझेशनची इमेज काय होणार, चांगली होणार. पॉईंट नंबर 1 कळालं तुम्हाला. काय हेडिंग दिले त्यांनी, कॉर्पोरेट इमेज. रीड करायला सगळेजण तुम्ही. डायरेक्टिंग मेंटेन्स अँड प्रमोट्स कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. इफेक्टिव्ह अँड इफिशियंट डायरेक्टिंग हेल्प्स टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज, which helps to develop corporate image of the organization. Then point number 2, teamwork. Directing plays very important role to maintain team spirit in an organization. A spirit म्हणजे उत्साह, काम करण्याचा उत्साह, काम करण्याचा जोश कधी येणार, जर का मॅनेजर देतोय डायरेक्शन्स, ते जर का आपल्याला पटतंय, तो जे सांगतोय आपल्या माइंडला ऍक्सेप्ट आहे, आपण उत्साहाने काम करणार, जोशने काम करणार. त्याने दिलेलं डायरेक्शन तुम्हाला पटतच नाही, अरे काय सांगतोय, याला समजते का स्वतःला. अशी परिस्थिती जेव्हा असेल ना, तिथे उत्साह नसतो कामामध्ये, एम्प्लॉईज इंटरेस्ट घेणार नाही. पण तुम्ही चांगलं डायरेक्शन दिलं, एम्प्लॉईज पण समोरून चांगला रिस्पॉन्स देणार. सो लाईन काय दिली त्यांनी, डायरेक्टिंग प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कशामध्ये, टू मेंटेन टीम स्पिरिट इन अन ऑर्गनायझेशन. टीम वर्क ब्रिंग्स सक्सेस इन द ऑर्गनायझेशन.
टीम वर्क ब्रिंग्स सक्सेस इन द ऑर्गनायझेशन. जेव्हा तिथे टीम स्पिरिट असणार आहे, उत्साह असणार आहे, सगळेजण ऍज अ टीम काम करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितले ऑर्गनायझेशन मध्ये एकाने दोघाने कितीही मेहनत घेऊ द्यात, एकाने दोघाने कितीही मेहनत घेऊ द्यात, गोल अचीव्ह होणार नाहीये. गोल कधी अचीव्ह होणार? जेव्हा होल टीम तिथे एफर्ट्स घेणार ना, पूर्ण टीम मेहनत घेणार, तेव्हा गोल काय होणार आहे? अचीव्ह होणार आहे. दरवर्षी आपलं टार्गेट असतं 90+ रिझल्टचं. समजा 2 टीचर्सने तिथे एफर्ट्स घेतले आणि त्यांच्या विषयात 90+ स्कोर आणला मुलांनी आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये 60-70 मार्क्स मिळाले, गोल अचीव्ह होणार का रे? मग गोल कधी अचीव्ह होणार? जेव्हा सगळी टीम एकत्र काम करेल तेव्हा ना. मग एकत्र टीम कधी काम करणार? जर का तो उत्साह असेल तर. सो फर्स्ट टाइम कधी तुम्हाला चांगलं डायरेक्शन द्या, सगळी टीम ऍज अ टीम म्हणून काम करेल, ऍज अ ग्रुप म्हणून काम करतील आणि उत्साहाने काम करतील. सो डायरेक्टिंग प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन टीम स्पिरिट इन एन ऑर्गनायझेशन. टीम स्पिरिट, टीम वर्क ब्रिंग्स सक्सेस इन द ऑर्गनायझेशन ड्यू टू इफेक्टिव्ह डायरेक्टिंग. चांगलं डायरेक्शन दिलं तर काय होणार? द सुपेरियर अँड द सबऑर्डिनेट, द सुपेरियर अँड सबऑर्डिनेट्स वर्क ऍज अ टीम इन द ऑर्गनायझेशन. माझा बॉस मला जे सांगतोय ते मला पटतंय, तो छान प्रकारे मला मार्गदर्शन करतोय, मी पण त्याला छान प्रकारे रिस्पॉन्स देणार. म्हणजे आम्ही दोघं जण सुपेरियर आणि सबऑर्डिनेट, सुपेरियर आणि सबऑर्डिनेट ऍज अ टीम काम करणार ना. तो मला जे सांगतोय ते मला पटतंय, मी चांगल्या प्रकारे त्याच्या डायरेक्शनला रिस्पॉन्स देणार. सो आम्ही दोघं जण ऍज अ टीम म्हणून काम करणार ना. त्याचं मी सगळं काम ऐकतो, तो अजून चांगल्या प्रकारे मला सांगणार, मी सगळं ऐकणार. सो तो आणि मी ऍज अ टीम काम करणार. जेव्हा सगळेजण ऍज अ टीम काम करणार, गोल इझिली काय होणार? अचीव्ह होणार. पॉईंट नंबर 2 कळतोय तुम्हाला? मी तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला कळतच नाही, तुम्ही लर्न घरी करणारच नाही. हे पण मी एकदम चांगल्या प्रकारे शिकवतोय, तुम्ही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देणार, सगळेजण चांगल्या प्रकारे शिकवतात, तुम्ही पण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देणार, आपला गोल इझिली काय होणार? अचीव्ह होणार. सो पॉईंट नंबर 2 कळतोय? टीम वर्क. म्हणजे टीम वर्क निर्माण करायचं असेल तर चांगली डायरेक्टिंग असणं गरजेचं आहे. एकदा नीट करूया पॉईंट आपण. Directing plays very important role to maintain team spirit in an organization. Teamwork brings success in the organization. Due to effective directing, the superior and subordinate work as a team in the organization. Now point number 3. Human factor. हे डायरेक्शन आपण कोणाला देतोय? रॉ मटेरियलला देतोय, मशीन्सला देतोय की एम्प्लॉईजला देतोय? ऑफकोर्स एम्प्लॉईजला देतोय. आणि एम्प्लॉईज कोणते फॅक्टर्स आहेत? ह्युमन फॅक्टर्स. हे बाकीचे सगळे पॅसिव्ह फॅक्टर्स आहेत. मशीन्स, रॉ मटेरियल पॅसिव्ह फॅक्टर्स आहेत. ह्यांना यूज कोण करणार आहे? एम्प्लॉईज, ह्युमन बीइंग्स. तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे हँडल करा, तुमचे बाकीचे रिसोर्सेस मॅक्सिमम यूज होणार. काय दिले बघा तिथे? डायरेक्टिंग इज कन्सर्न विथ वर्कफोर्स इन द ऑर्गनायझेशन. हे वर्कफोर्स म्हणजे एम्प्लॉईज. कळते तुम्हाला? डायरेक्शन कोणाला देतो मी? डायरेक्शन कोणाला देतो मी? एम्प्लॉईज ना. सो डायरेक्टिंग इज कन्सर्न विथ वर्कफोर्स इन द ऑर्गनायझेशन. इफ ह्युमन फॅक्टर इज हँडल प्रॉपरली, तुम्ही मशीन्स ना प्रॉपरली हँडल करता पण एम्प्लॉईज ना हाडतोड करताय, तर मशीन्स एम्प्लॉई यूज करतील का? पण जर का तुम्ही एम्प्लॉईजला खूप छान प्रकारे ट्रीट करताय, ते एम्प्लॉईज एकदम जास्त काम करणार त्या मशीनवरती. सो लाईन काय दिले? इफ ह्युमन फॅक्टर इज हँडल प्रॉपरली, तुम्ही एम्प्लॉईज ना प्रॉपरली हँडल केलं, देन मॅनेजरियल गोल्स आर इझिली अचीव्ह. जर का एम्प्लॉईजना प्रॉपरली हँडल केलं, तुम्ही चांगल्या प्रकारे डायरेक्शन दिलं, नम्रपणे वागले त्यांच्याशी, त्यांच्या फिलिंग्स दुखावल्या नाहीयेत, त्यांच्याशी रिलेशन चांगलं मेंटेन केलं, आपलं गोल इझिली अचीव्ह होणार. कारण ते एकदम छान रिस्पॉन्स देणार, ऑटोमॅटिक आपलं गोल इझिली अचीव्ह होणार. सो रँक दिले इफ ह्युमन फॅक्टर इज हँडल प्रॉपरली, इफ ह्युमन फॅक्टर इज हँडल प्रॉपरली, मॅनेजरियल गोल्स आर इझिली अचीव्ह. डायरेक्टिंग हेल्प्स टू हँडल द ह्युमन फॅक्टर इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली. आणि ह्या एम्प्लॉईजना इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली हँडल करायला कोण हेल्प करतं आपल्याला? डायरेक्टिंग. पॉईंट नंबर 3 कळाला तुम्हाला? एकदा रीड करूया सगळ्यांनी. पॉईंट्सचं नाव काय दिलं त्यांनी? ह्युमन फॅक्टर. डायरेक्टिंग इज कन्सर्न विथ वर्कफोर्स इन द ऑर्गनायझेशन. इफ ह्युमन फॅक्टर इज हँडल प्रॉपरली, देन मॅनेजरियल गोल्स आर इझिली अचीव्ह. डायरेक्टिंग हेल्प्स टू हँडल द ह्युमन फॅक्टर इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली. Point number 4, motivation. To achieve the organizational goals, the employees must be properly motivated. कोणताही बिझनेस घ्या, एम्प्लॉईज ना मोटिवेट केलं तरच गोल्स अचीव्ह होणार आहे. एम्प्लॉईज ना मोटिवेट नाही केलं, इन्करेज नाही केलं, इन्स्पायर नाही केलं, फॉर्मॅलिटी म्हणून वर्क करणार
आणि त्याने गोल तुमचे इझिली अचीव्ह होणार नाही किंवा अचीव्ह होणारही नाही. सो काय दिले फर्स्ट लाईन त्यांनी, टू अचीव्ह द ऑर्गनायझेशनल गोल्स, गोल अचीव्ह करण्यासाठी द एम्प्लॉईज मस्ट बी प्रॉपरली मोटिवेटेड. इफ देअर एम्प्लॉईज आर मोटिवेटेड, तुम्ही जर का एम्प्लॉईजला मोटिवेट केलं तर काय होणार, देन दे वर्क विथ कमिटमेंट अँड डेडिकेशन. तुम्ही वेळोवेळी मोटिवेट करत राहिले तर ते कमिटमेंट आणि डेडिकेशनने काम करणार. कमिटमेंट म्हणजे सातत्याने, डेडिकेशन म्हणजे मन लावून, फॉर्मॅलिटी म्हणून नाही काम करणार, मन लावून सातत्याने काम करणार. आणि जेव्हा ते कमिटमेंट आणि डेडिकेशनने काम करणार तुमचे गोल्स इझिली अचीव्ह होणार. सो प्रॉपर डायरेक्टिंग हेल्प्स टू मोटिवेट द एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन. प्रॉपर डायरेक्शन असेल, जर का डायरेक्शन देणारा मॅनेजर चांगला असेल तो एम्प्लॉईजला खूप चांगल्या प्रकारे डायरेक्शन देतोय, त्यांना मोटिवेट करतोय, त्यांना एनकरेज करतोय, त्यांना इन्स्पायर करतोय, तुमचे सगळे एम्प्लॉईज मन लावून काम करणार, तुमचं गोल इझिली काय होणार, अचीव्ह होणार. म्हणून तुम्ही शेवटची लाईन दिली बघा, प्रॉपर डायरेक्टिंग हेल्प्स टू मोटिवेट द एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन. म्हणून त्या मॅनेजरला सॅलरी भरमसाठ देतात. का, कारण मॅनेजरचं काम काय एम्प्लॉईज कडून काम करून घेणे. तू जर का चांगल्या प्रकारे एम्प्लॉईजने हँडल करतोय तर गोल पटापट इझिली अचीव्ह होणार. पण तो मॅनेजरला एम्प्लॉईजला हँडल करायला जमत नाही, डायरेक्शनच नीट द्यायला जमत नाहीये, गोल अचीव्ह होणार नाही. पॉईंट नंबर 4 कळतोय तुम्हाला. काय दिले पॉईंट हेडिंग त्यांनी, मोटिवेशन. काय दिले बघा फर्स्ट लाईन, टू अचीव्ह द ऑर्गनायझेशनल गोल द एम्प्लॉईज मस्ट बी प्रॉपरली मोटिवेटेड. इफ देअर एम्प्लॉईज आर मोटिवेटेड then they work with commitment and dedication. Proper directing helps to motivate the employees in the organization. Then point number 5, reduction in wastages. Point number 5 काय दिले त्यांनी, reduction in wastages. Proper use of resources. डायरेक्टिंग मुळे वेस्टेजेस कमी होतात, होतात. कसं, तर प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस, तुम्ही रिसोर्सेस प्रॉपरली यूज केले, हेल्प्स टू रिड्यूस द वेस्टेजेस. कॉमन सेन्स आहे, प्रॉपरली यूज केले तर वेस्ट काय होणार, कमी होणार. डायरेक्टिंग प्लेस इम्पॉर्टंट रोल. आता डायरेक्टिंगचा इथे रोल इम्पॉर्टंट आहे इन द प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस. का, कारण रिझन बघा, कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन टू द सबऑर्डिनेट. तुम्ही कंटिन्युअस एम्प्लॉईज सांगत जावा की वेस्ट करू नका, वेस्ट करू नका, ऑटोमॅटिक एम्प्लॉईजचं वेस्टेज काय होणार, तिथे बंद होणार. सो कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन टू सबऑर्डिनेट्स टू मेक मॅक्सिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस and to make every efforts to reduce the wastages. डायरेक्टिंग मध्ये इन्स्ट्रक्शन्स पण येतात. समजा तुमच्या समोर एम्प्लॉईज काम करतोय, जनरली एम्प्लॉईजला सवय असते काम झालं की अर्धे राहिलेलं रॉ मटेरियल ते टाकून द्यायची. पहिल्यांदा टाकलं त्याने, मी लगेच आवाज दिला, ते उचल आणि वापर. त्याने उचललं आणि वापरायला घेतलं. सेकंड टाइम मी उभा आहे, परत त्याने खाली टाकलं, आता माझा आवाज थोडा वाढला. तुला कळत नाही मगाशी सांगितलं उचल म्हणून, उचलते आणि वापर. त्याला पण कळलं की मॅनेजरला राग आलाय. थर्ड टाइम तो खाली टाकणार की ते स्वतःहून यूज करणार. त्याला माझे थर्ड टाइम खाली टाकलं तर मॅनेजर येऊन तिथे मारेलच डायरेक्ट. आता तो खाली टाकणार की स्वतःहून यूज करणार ते रिसोर्सेस, स्वतःहून यूज करणार ना. सो कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन दिल्यामुळे काय होणार, तो मॅक्सिमम यूज करणार आणि वेस्टेज काय होणार, कमी होणार. काय बोलतो ते कळतंय तुम्हाला. काय दिले बघा काय तिथे, continuous instructions can be given to subordinates to make maximum use of available resources and to make every efforts to reduce the wastages. Point number 5 काय आलं तुम्हाला, काय दिले हेडिंग त्यांनी, रिडक्शन इन वेस्टेजेस. काय दिले फर्स्ट लाईन तिथे, प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस हेल्प टू रिड्यूस द वेस्टेजेस. डायरेक्टिंग प्लेस इम्पॉर्टंट रोल इन द प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस. डायरेक्टिंग प्रॉपर यूज करण्यासाठी हेल्प करणार आहे. कशा प्रकारे, तर कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन पण डायरेक्टिंगचाच पार्ट आहे. कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन टू द सबऑर्डिनेट्स. एकदा सांगा, नाही ऐकलं दुसऱ्यांदा जरा रागात सांगा, तिसऱ्यांदा तो वेस्ट करणारच नाही. सो कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन टू द सबऑर्डिनेट्स टू मेक मॅक्सिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस अँड टू मेक एव्हरी एफर्ट टू रिड्यूस द वेस्टेजेस. पॉइंट नंबर 6, इंटिग्रेशन ऑफ ग्रुप एफर्ट्स. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्र आणणे. डायरेक्टिंग हेल्प्स टू इंटिग्रेट ग्रुप एफर्ट्स. मी जेव्हा डायरेक्शन देणार, तू हे कर, तू ते कर, सो सगळेजण एकत्र येऊन काम करणार तिथे. डायरेक्टिंग हेल्प्स टू इंटिग्रेट. इंटिग्रेट म्हणजे मी ते लिहितो कंबाईन किंवा एकत्र. डायरेक्टिंग हेल्प्स टू इंटिग्रेट ग्रुप एफर्ट्स इन एन ऑर्गनायझेशन. द ऍक्शन ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल्स आर इंटरकनेक्टेड. सगळ्यांचे ऍक्शन्स एकमेकांशी कनेक्टेड असतात.
the activity of one individual affects the activity of another individual. एकाच्या कामाचा परिणाम दुसऱ्याच्या कामावर होऊ शकतो. So therefore it is necessary to integrate all the activities of all the individuals to achieve the organizational goals. ह्या पॉइंट मध्ये त्यांना काय सांगायचं की ऑर्गनायझेशन मध्ये आहे ना, एक जण काम करत नाही, दोन जण काम करत नाही, तर बरेच जण कामं करत असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे. नव्या डिपार्टमेंटची कामं एकमेकांवर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल सेल्स डिपार्टमेंटचं काम कोणावर डिपेंड आहे? मार्केटिंग डिपार्टमेंटवरती. मार्केटिंग वाल्यांनी मार्केटिंग केली तर सेल वाढणार. सेल्स डिपार्टमेंटचं काम अजून कोणावर डिपेंड आहे? प्रोडक्शन डिपार्टमेंटवरती. सेल करण्यासाठी रॉ मटेरियल पाहिजे, सेल करण्यासाठी फिनिश गुड्स पाहिजे, जे कोण बनवणार आहे? प्रोडक्शन डिपार्टमेंट वाले. प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम परचेस डिपार्टमेंट वरती अवेलेबल आहे, कारण परचेस जेवढं करणार रॉ मटेरियल तेवढं ते प्रोडक्शन करणार. परचेस डिपार्टमेंटचं काम फायनान्स डिपार्टमेंट वरती अवेलेबल आहे, कारण ते जेवढा फायनान्स करणार तेवढं मी रॉ मटेरियल परचेस करू शकतो. फायनान्स डिपार्टमेंटचं काम अकाउंट डिपार्टमेंटवर डिपेंड आहे, कारण अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जर का पैसा दिसत असेल तरच फायनान्स वाले तो यूज करणार. सो या सगळ्यांची कामं कशी आहेत? एकमेकांच्या वरती डिपेंड आहेत. जर का सगळ्यांची कामं एकमेकांवर डिपेंड आहेत तर सगळे एकत्र असतील तर प्रॉपर कोऑर्डिनेट करतील ना. एक इकडे आहे, एक वाशीला आहे, एक ठाण्याला आहे, एक दादरला आहे, आणि एवढे लांब लांब डिपार्टमेंट असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन राहणार का रे? फॉर एक्झाम्पल सेल्स डिपार्टमेंटने 1000 क्वांटिटी सेल करण्याची ऑर्डर घेतलेली आहे. आता बाजूला जर का प्रोडक्शन वाला असेल तर सेलवाला लगेच जाऊन सांगेल की आम्हाला पुढच्या महिन्यात 30 तारखेपर्यंत 1000 क्वांटिटी पाहिजे. सेल डिपार्टमेंट ठाण्याला, प्रोडक्शन डिपार्टमेंट वाशीला, लांब लांब आहे, सांगायला विसरून गेला. ऐन टायमाला गुड्स मिळणार का रे? अवेलेबल नाही. नाव कोणाचं खराब होणार? ऑर्गनायझेशनचं. सो डायरेक्टिंग काय करतं? ज्यांची कामं एकमेकांवर डिपेंड आहेत त्या सगळ्यांना इंटिग्रेट करतं. इंटिग्रेट म्हणजे एकत्र आणतात. तुम्ही बघाल जर का बऱ्याचशा ऑर्गनायझेशनच्या पूर्ण बिल्डिंग्स आहेत ऑर्गनायझेशनच्या, आणि त्या बिल्डिंग मध्ये सगळे डिपार्टमेंट त्यांनी फ्लोअर वाईज बनवलेले असतात. का बनवलेले असतात? कारण त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन प्रॉपर राहिलं पाहिजे, कम्युनिकेशन प्रॉपर राहिलं पाहिजे. सो जर का मी त्यांना प्रॉपर अरेंज केलं तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन राहणार आहे, तर माझं काम इझिली होणार आहे. अदरवाइज जी कामं इझिली होणार आहे ती पण इझिली होणार नाही. सो लाईन काय दिली बघा, डायरेक्टिंग हेल्प्स टू इंटिग्रेट ग्रुप एफर्ट्स. मी जर का त्यांना तू इथं कर, प्रोडक्शन डिपार्टमेंटला इथे ठेवलं. फॉर एक्झाम्पल बघा, ही आपली लाईन आहे कामाची. इथे प्रोडक्शन ठेवलं, इथे सेल्स ठेवलं, इथे अकाउंट्स ठेवलं, इथे फायनान्स, इथे मार्केटिंग, सगळे डिपार्टमेंट जर का लाईनीत ठेवले तर एकमेकांना सांगू शकतात ना आपली कामं जवळजवळ असल्यामुळे. सो कोणतं प्रॉब्लेम होणार का रे इथे कम्युनिकेशन मध्ये? नाही होणार, आणि आपली कामं वेळेवरती होणार आणि कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून त्यांनी फर्स्ट लाईन काय दिली? डायरेक्टिंग हेल्प्स टू इंटिग्रेट ग्रुप एफर्ट्स. मग या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी अगोदर तुम्हाला काय द्यावं लागणार? डायरेक्शन द्यावं लागणार. ते ठाण्याचं डिपार्टमेंट बंद कर, वाशीचं डिपार्टमेंट बंद कर, दादरचं डिपार्टमेंट बंद कर, कलवाचं डिपार्टमेंट बंद कर, डोंबिवलीचं डिपार्टमेंट बंद कर, आणि सगळे डिपार्टमेंट बंद करून काळ्या चौकीमध्ये एक मी पूर्ण बिल्डिंग घेईन, आणि त्या बिल्डिंग मध्ये प्रत्येक फ्लोअरवरती एक डिपार्टमेंट बनवेल. हे कधी होणार? जेव्हा मी डायरेक्शन देणार तेव्हा. मी जर का डायरेक्शनच दिलं नाही ना तर हे त्यांच्याच लोकेशनला काम करणार, हा पण त्याच्याच लोकेशनला काम करणार, हा पण त्याच्याच लोकेशनला काम करणार, आणि यांच्यामध्ये कम्युनिकेशन कोऑर्डिनेशन राहणार नाही. सो सगळ्यात महत्वाचं काय? वेळेवरती काम करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आणणं गरजेचं आहे. जे कोण आणणार एकत्र? डायरेक्टिंग. सो डायरेक्टिंग हेल्प्स टू इंटिग्रेट ग्रुप एफर्ट्स. इन एन ऑर्गनायझेशन द ऍक्शन्स ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल्स आर इंटरकनेक्टेड. या सगळ्यांची कामं एकमेकांवरती डिपेंड आहेत. मग एकमेकांवर डिपेंड आहेत तेवढे लांब ठेवून चालणार नाही, सगळ्यांनी एकत्र आणणं गरजेचं आहे. द ऍक्टिव्हिटी ऑफ वन इंडिव्हिज्युअल अफेक्ट्स द ऍक्टिव्हिटी ऑफ अनदर इंडिव्हिज्युअल. एखादा कामाचा परिणाम दुसऱ्याच्या कामावरती होतोय. Therefore it is necessary, त्यामुळे ते गरजेचं आहे, टू इंटिग्रेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल्स टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. मग जर का सगळ्यांची कामं एकमेकांवर डिपेंड्स आहेत तर सगळ्यांनी एकत्र आणलं तर ते पटापट करू शकतात ना. माझं का माझ्यावर डिपेंड आहे, बाजूला असेल तर पटकन विचारून मी करेल की हा जर का दिल्लीला ठेवलं तर मी पटकन विचारू शकतो. कधी पॉसिबल आहे पटकन विचारणं? बाजूला असेल तर ना. मला सगळ्यांना इंटिग्रेट करणं गरजेचं आहे, आणि इंटिग्रेशन करण्यासाठी मेन रोल कोणाचा आहे? डायरेक्टिंगचा. कळतंय तुम्हाला? काय दिलं फर्स्ट लाईन बघा त्यांनी? डायरेक्टिंग हेल्प्स टू इंटिग्रेट द ग्रुप एफर्ट्स. In an organization, the actions of all the individuals are interconnected. The activity of one individual affects the activity of another individual. Therefore, it is necessary to integrate the activities of all the individuals to achieve the organizational goal. Now, point number 7. Help changes. The business environment is always changing.
काही ना काही चेंजेस कंटिन्यू येत आहेत. द बिझनेस एन्व्हायरमेंट इज ऑलवेज चेंजिंग. देअर आर इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल चेंजेस. कधी बाहेर मार्केटमध्ये चेंजेस होतात, कधी आपल्या बिझनेसमध्ये चेंजेस होतात. हे बिझनेस एन्व्हायरमेंट स्टेबल नाहीये. 2 वर्षापूर्वी जीएसटी आलेला. सेल्स टॅक्स जीएसटी तुम्हाला एवढं माहिती नाहीये, पण एक जनरल आम्ही त्या पिरियड मधून गुजरलेलो आहे. त्या पिरियडमध्ये आम्ही काम करत होतो, जो आम्हाला माहिती आहे. सेल्स टॅक्स आतापर्यंत चालायचा. सगळे अकाउंटंट सेल्स टॅक्स मध्ये मास्टर, आणि अचानक गव्हर्नमेंटने काय सांगितलं की आता सेल्स टॅक्स फॉलो करायचा नाही, जीएसटी फॉलो करायचा. मग आता सेल्स टॅक्स वाले सगळे घाबरले ना, जीएसटीचं काय नॉलेज नाही आणि अचानक जीएसटी चालू केला. हा एक्सटर्नल चेंज. आता कोविड-19 सरकारने सगळं बंद करायला सांगितलंय, पण कंपन्यांना बंद करून चालत नाहीये. म्हणजे आता ऑफिस मधून काम करायचं, त्या सगळ्यांना घरून काम करायला सांगितलंय, कम्प्युटरवरून वगैरे, वर्क फ्रॉम होम. आता हा इंटरनल चेंज. म्हणजे काही ना काही चेंजेस चालू असतात ना, बाहेर एक्सटर्नल गव्हर्नमेंट चेंजेस करत असतात, काही इंटरनल चेंजेस होत असतात. पण जेव्हा केव्हा असे चेंजेस होणार, तेव्हा तिथे आपण स्वतःला ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. आणि ते ऍडजस्ट करण्यासाठी एम्प्लॉईजना प्रॉपर डायरेक्शन मिळणं गरजेचं आहे. काय दिलं बघा तिथे, द बिझनेस एन्व्हायरमेंट इज ऑलवेज चेंजिंग. हे स्टेबल राहणार नाही, ऑलवेज चेंज होणार आहे. देअर आर इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल चेंजेस. कधी इंटरनली चेंज होणार आहेत, कधी एक्सटर्नली. इंटरनली बघा ना, आतापर्यंत कधी राज क्लासेसमध्ये आम्ही प्रोजेक्टरवरती शिकवलेलं नव्हतं, ऑनलाईन लेक्चर घेतलेले नव्हते. ह्या पिरियडमध्ये घ्यावे लागतात ना, सो हा इंटरनल चेंज आहे. बाहेर सगळं बंद आहे, हा एक्सटर्नल चेंज आहे. सो देअर आर इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल चेंजेस. जेव्हा केव्हा असे चेंजेस होतील, तेव्हा द ऑर्गनायझेशन किंवा द एम्प्लॉईज मस्ट बी गायडेड and motivated to accept and adjust with such changes. जेव्हा केव्हा असे चेंजेस होतील ना, तेव्हा एम्प्लॉईज घाबरतात की अरे आता काय होणार, आतापर्यंत आपण अशा प्रकारे काम करायचो, आता डायरेक्ट पद्धतच बदलली, आता जमणार का आपल्याला. तर हे सगळं एम्प्लॉईज जमवून घेणार, पण कधी त्यांना प्रॉपरली कोणी गाईड केलं तर, प्रॉपरली कोणी समजावून सांगितलं तर हे काही डिफिकल्ट नाही, हे पण आपण करू शकतो, कोणीतरी कॉन्फिडन्स दिला, तर ते एम्प्लॉई नवीन गोष्टीसोबत स्वतःला काय करणार, ऍडजस्ट करणार. मी तुम्हाला जीएसटीचं उदाहरण दिलं नाही. जेव्हा जीएसटी आला तेव्हा जे 50-55च्या वयामध्ये होते अकाउंटंट्स, ती लोक घाबरली की अरे सेल्स टॅक्स गेले 30 वर्ष मी करतो, मला सेल्स टॅक्स मध्ये सगळं माहिती आहे. जीएसटी हा नवीन कन्सेप्ट टोटली, मला जमेल का त्यातलं, नाही जमणार, मी काम सोडतो. पण अशा वेळी त्यांच्या मॅनेजमेंट टीमने त्यांना खूप चांगल्या प्रकारे डायरेक्शन दिलं, खूप चांगल्या प्रकारे समजावलं, खूप चांगल्या प्रकारे त्यांना शिकवलं जीएसटी. आणि मग ती लोक जीएसटी मध्ये स्वतःला ऍडजस्ट करू शकली, आणि ती लोक जॉब न सोडता तर जीएसटी मध्ये पण काम करतात. पण हे जर का त्यावेळी त्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळालं नसतं, कोणी कॉन्फिडन्स दिला नसता, प्रॉपर डायरेक्शन दिलं नसतं, तर ती लोक घाबरली असते, त्यांनी जॉब काय केले असते, सोडले असते. पण प्रॉपर डायरेक्शन मिळाल्यामुळे काय फायदा झाला, ती लोक सेल्स टॅक्स मध्ये पण काम करत होती आणि आज जीएसटी मध्ये पण काम करतायत. का तर बिकॉज त्यांना प्रॉपर डायरेक्शन मिळालं म्हणून. कळतंय तुम्हाला. सो लाईन काय दिले त्यांनी, जेव्हा केव्हा चेंजेस होतील, जेव्हा केव्हा चेंजेस होतील, माशावणी एम्प्लॉईजना काय केलं पाहिजे, मस्ट बी गायडेड. त्यांना प्रॉपर गायडन्स द्या तुम्ही, त्यांना मोटिवेट करा. कशासाठी, टू ऍक्सेप्ट अँड ऍडजस्ट विथ सच चेंजेस, जेणेकरून ते चेंजेस स्वतः ऍक्सेप्ट करतील आणि स्वतःला ऍडजस्ट करतील. तुम्ही त्यांना गायडन्स नाही दिलं, ते घाबरून जाणार आणि जॉब सोडून देणार, आणि आपण आपले कमवलेले एम्प्लॉईज, आपले मेहनती एम्प्लॉईज गमावणार. सो त्या सिच्युएशनला ऍडजस्ट करण्यासाठी आपण एम्प्लॉईजना काय दिलं पाहिजे, प्रॉपर गायडन्स दिला पाहिजे, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. आणि हे काम कोण करतं, डायरेक्टिंग. सो डायरेक्शन हेल्प्स सच चेंजेस. पॉईंट नंबर 7 कळाला तुम्हाला. पॉईंट हेडिंग काय दिली त्यांनी, हेल्प चेंजेस. एकदा रीड करूया आपण. द बिझनेस एन्व्हायरमेंट इज ऑलवेज चेंजिंग. देअर आर इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल चेंजेस. The employees must be guided and motivated to accept and adjust with such changes. म्हणजे जेव्हा केव्हा चेंजेस होतील तेव्हा एम्प्लॉईजना काय केलं पाहिजे, गाईड केलं पाहिजे. अँड डायरेक्शन हेल्प्स सच चेंजेस. पॉईंट नंबर 7 कळाला तुम्हाला. पॉईंट नंबर 8 सिंपल पॉईंट आहे सगळ्यात. मेंटेन्स स्टॅबिलिटी अँड बॅलन्स. मेंटेन्स स्टॅबिलिटी अँड बॅलन्स. Directing plays a very important role to maintain stability and balance in the organization by encouraging and motivating the employees in the organization. सिंपल पॉइंट आहे. स्टेबिलिटी आणि बॅलन्स ठेवण्याचं काम डायरेक्टिंग करतं. कारण डायरेक्टिंग वेळोवेळी एम्प्लॉईजना गायडन्स देते, त्यांना मोटिवेट करते, त्यांना इन्स्पायर करते. त्यामुळे एम्प्लॉईज कंटिन्युअसली कमिटमेंट आणि डेडिकेशनने काम करते, मन लावून सातत्याने काम करतात. त्यामुळे आपली प्रॉफिटेबिलिटी कंटिन्यू वाढत चालली आणि आपलं ऑर्गनायझेशन मार्केटमध्ये स्टेबल आहे, बॅलन्स आहे, कोणी आपल्याला हलवू शकत नाही.
बिकॉज ऑफ डायरेक्टिंग. कारण डायरेक्टिंग कंटिन्युअस एम्प्लॉईजना काय करतात, मोटिवेट करतात, त्यांना एनकरेज करतात, त्यांना इन्स्पायर करतात. कंटिन्युअस मोटिवेट केल्यामुळे, कंटिन्युअस एनकरेज केल्यामुळे, कंटिन्युअस इन्स्पायर केल्यामुळे त्यांचे एफर्ट्स कंटिन्यू वाढत जाणार. आपला बिझनेस मार्केटमध्ये स्ट्रॉंग आणि स्टेबल होणार. सो पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी, मेंटेन स्टॅबिलिटी अँड बॅलन्स. एकदा रीड करूया काय दिलं फर्स्ट लाईन त्यांनी. डायरेक्टिंग प्लेस अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन स्टेबिलिटी अँड बॅलन्स इन द ऑर्गनायझेशन बाय एनकरेजिंग अँड मोटिवेटिंग द एम्प्लॉईज. कळाला हा क्वेश्चन तुम्हाला. टोटल 8 पॉईंट्स आहेत. 8च्या 8 तुम्ही लर्न करणार आहात आणि लर्न केल्यानंतर सध्या स्विफ्टेस्ट आणि क्लासमध्ये घेऊ शकत नाही, पण तुम्ही सेल्फ स्टडीचा पार्ट म्हणून एकदा तो लर्न करा. 2 टाइम्स 3 टाइम्स जे लिहायला सांगितले ते लिहा आणि लिहून झाल्यानंतर ट्राय करा की एकदा तरी त्या 3 टाइम्स मध्ये, एकदा नाही मी तर सांगेल आधी बाय हार्ड करा समजून घेऊन, देन 3 टाइम्स ते बिन बघता लिहा. सो तुमचाही स्टडी होईल, म्हणजे नंतर जेव्हा क्लास चालू होणार तेव्हा तुमच्यावर बर्डन पडणार नाही. दॅट्स इट.